घोड्यावर बसून काँग्रेसचे मेलोडी आंदोलन, इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात कल्याणमध्ये अनोखा निषेध. इंधन दरवाढ आणि वाढत्या महागाईच्या निषेधार्थ काँग्रेसने कल्याणमध्ये अनोखे आंदोलन केले. काँग्रेसचे कल्याण जिल्हाध्यक्ष नवीन सिंग यांनी घोड्यावर बसून कल्याण स्टेशन परिसरात नागरिकांना मेलोडी चॉकलेटचे वाटप करत केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध केला. यावेळी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक ताण वाढत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. दरम्यान घोड्यावरूनच तहसीलदार कार्यालयात जात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांना निवेदन सादर करून इंधन दरवाढ मागे घेण्याची मागणी केली. आज देशामध्ये 10 दिवसाच्या आत पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव वाढलेले, CNGचे भाव वाढलेले आहेत. मोदी सरकार ज्यावेळी सत्तेत येणार होती त्यावेळी सांगितलेलं आम्ही सत्तेत आल्यानंतर पेट्रोल डिझेलचे भाव कमी करणार, पण त्यांनी काय कमी केलेले नाहीयेत. देशामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे. लोकांचं आज मरण आलेलं आहे. जे जीवनावश्यक वस्तू आहेत, राशन, खत पाणी, बियाणे, आज सगळ्यांचे भाव वाढलेले आहेत. तर मोदी सरकार हे जे करतं हे सगळं चुकीचं करतं आहे. क्रूड ऑइलचे भाव जेव्हा कमी होते परदेशामध्ये त्यावेळी आपल्याकडे 100 रुपये घेतले. आज देशामध्ये हालत खराब आहे. रूस सारखा देश आपल्याला पेट्रोल आणि डिझेल देण्याकरता तयार आहे, पण हे मोदी सरकार अमेरिकेच्या सांगण्यावरनं घेत नाहीये. तर माझी सरकारला विनंती आहे की आपण पेट्रोल डिझेलचे भाव कमी करावे व आम्हाला लोकांना सवलत द्यावी. आणि म्हणून त्याकरता मेलोडीने तिकडे जी चॉकलेट वाटलं मेलोडीना, आज आम्ही लोकांना चॉकलेट देत आहोत. या घोड्यावरनं आम्ही तहसीलदारांना निवेदन देणार आहोत की पेट्रोल डिझेल गॅसचे भाव आपण कमी करा, नाहीतर ह्याच्यापेक्षा मोठं आंदोलन करण्यात येईल.